अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 21 जुलै रविवार आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा। इतका महत्त्वाचा दिवस आहे आणि ह्या दिवसाला तुम्ही गुरूंची जास्तीत जास्त सेवा करा, स्वामींची जास्तीत जास्त सेवा करा, दत्त महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। त्यामुळे काय होईल, तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होईल, तुम्हाला जास्तीत जास्त गुरूंचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला त्यातून तुमच्या आयुष्यातल्या अडचणी निघून जातील। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। घर लादी पुसत असताना, फरशी पुसत असताना पाण्यामध्ये गोमूत्र, लिंबू, भीमसेन कापूर आणि हळद टाकून ती फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर जे तुमच्या हुंबऱ्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जागा आहे तिथे स्वच्छ पुसून घ्यायचं। हुंबरा, हळद, लिंबू, कापूर आणि गोमूत्र ह्यानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि हुंबऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं। त्यानंतर बघा तुळस, तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं। ह्या जलमध्ये म्हणजे पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि कच्चं दूध टाकायचं आणि लक्ष्मी मातेला म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करायचं। कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मी विष्णू यांची आहे आणि आपण माता लक्ष्मी आणि विष्णूसाठी तसंच गुरूंच्यासाठी उद्या सेवा करायची। तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा, त्यामध्ये तुपाच्या दिव्यामध्ये 2 वेलची, 2 लवंग टाका आणि चिमूटभर हळद टाका। समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्या घरातलं जे साजूक तूप आहे त्यामध्ये चिमूटभर हळद, 2 लवंग आणि 2 वेलची टाका। कारण लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि म्हणून दिवा लावत असताना तुळस ही माता लक्ष्मीच आहे, तिच्याजवळ तुम्ही जर हा दिवा लावला तर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरातल्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होतील। त्यानंतर बघा, तुमच्या घरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती तुम्ही करायची आहे। म्हणजे तुमचं देवघर स्वच्छ झाडून घ्यायचं, देव तुम्ही एका तांबणमध्ये घ्यायचं, देवांना कोमट पाण्याने आंघोळ घालायची, देव स्वच्छ पुसायचे आणि त्यांच्या जागी स्थापना करायची त्यांची। उद्या बघा, भगवान श्री हरी श्री विष्णूंना अभिषेक घाला, बाळकृष्ण भगवानांना अभिषेक घाला, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक घाला, बाळकृष्णांना अभिषेक घाला, श्रीयंत्र असेल तर स्वच्छ धुवून त्यालाही तुम्ही दुधाचा, पंचामृतचा आणि पाण्याचा अभिषेक घालू शकता। समजा तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल, स्वामी समर्थांची मूर्ती नसेल, बाळकृष्ण भगवानांची मूर्ती तर असतेच असते, किंवा तुळजाभवानीची मूर्ती आहे, माता लक्ष्मीची मूर्ती आहे, ह्यांच्यावरती अभिषेक करा। फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या, फोटोला हळद कुंकू लाल फूल व्हायचे। त्यानंतर बघा, तुमच्या देवघरात जे स्वामी समर्थ महाराज आहेत, तुळजाभवानी आहे किंवा माता लक्ष्मी आहे, श्रीयंत्र आहे, यांना तुम्ही जे अभिषेक करून पूजा केल्यानंतर लाल फूल अर्पण करायचं आहे, महाराजांना पिवळं फूल अर्पण करायचं आहे। ज्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा होते, दत्त महाराजांची सेवा होते, भगवान विष्णू लक्ष्मीची सेवा होते, कुलदेवी तुळजाभवानीची सेवा होते, भगवान श्री आणि श्री विष्णूंची सेवा होते, त्या घरात कशाचीच कमी पडत। तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी उद्या जास्तीत जास्त तुम्ही काय करायचं आहे तर गरिबांना दान करायचं आहे। मग मिठाई करा, पिवळी मिठाई, पिवळ्या केळी, कपडे, तुमच्या म्हणजे छोट्या काही तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काय असेल ते गरिबांना, गरीब जे मंदिराच्या बाहेर बसलेले असतात, रस्त्याच्या कडेला बसलेले असतात, त्यांना दान करा। मंदिरात, मठात, स्वामी समर्थ केंद्रात तुम्ही केळी दान करा, कुठल्याही मंदिरात तुम्ही केळी दान करा। उद्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन एक फुलाची वेणी, हळदी कुंकू, ब्लाऊजची ओटी भरा देवीची। आता स्वामी समर्थ महाराजांची सेवा काय करायची तर ज्या सेवेकऱ्यांनी भक्तांनी स्वामी समर्थांचे 21-11 जे पाठ केले त्याचं उद्या आपण कसं करायचं तर उद्या शेवटचा अध्याय वाचायचा आणि तुम्ही जो तुमच्या घरामध्ये दूध साखर असेल, तुम्ही जे काय गोड मिठाई बनवाल, वरण भात बनवाल, त्याचं तुम्ही
नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आणि त्याची सांगता करायची। आणि उद्या तुम्ही ज्यांनी 21 अध्याय केलेत, 21 पाठ केलेत, 7 पाठ केलेत, 11 पाठ केलेत, त्यांनी परत उद्या एक संपूर्ण सारामृतचा पाठ वाचायचा, म्हणजे 1 ते 21। तुम्हाला एका बैठकीत एका आसनावरती बसून नाही झालं तर सकाळी 7 अध्याय वाचा, दुपारी 7 अध्याय वाचा, संध्याकाळी 7 अध्याय वाचा। दिवसभरात रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता। 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा। समजा तुमच्याकडे माळ नसेल तर 17 मिनिटं ते 15 मिनिटं तुम्ही घड्याळ लावून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरी चालतो। 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर तुम्ही दत्त बावन्नी वाचायची आहे, घोर कष्टोत्तर स्तोत्र वाचायचं आहे, 14वा अध्याय वाचायचा आहे, 18वा अध्याय वाचायचा आहे। आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्या म्हणजे सेवा करता, ह्या सेवेमुळे तुमच्या घरातले दोष ज्या काय अडचणी आहेत ते निघून जातील, महाराजांचं तुम्हाला आशीर्वाद मिळेल। काय असतं, आपण जास्त आपलं गुरुबळ कमकुवत आहे, त्यामुळे आपल्या कुठल्याही कामामध्ये अपयश येतं, अडचणी येतात, काही ना काही दुःख, अडचणी, संकट असतात, ती निघून जाण्यासाठी उद्या आपल्याला जास्तीत जास्त गुरूंची सेवा करायची आहे। सेवा आणि जे नामस्मरण आहे ह्यातून तुम्हाला गुरुबळ तुमचा स्ट्रॉंग होईल, गुरूंचा आशीर्वाद मिळेल। बघा, एखादं पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतं आणि ज्यावेळेला आपण डॉक्टर आपल्याला म्हणतात की आता सगळं देवाच्या हातात आहे, म्हणजे हे कर्माचे भोग आहेत, ते कर्माचे भोग कमी करण्यासाठी आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल, लक्ष्मीची मूर्ती असेल, तुळजाभवानीची मूर्ती असेल तर त्यावरती कमळगड्ड्याच्या माळेने, किंवा तुमच्याकडे कमळगड्ड्याची माळ नसेल तर तुमच्याकडे जपाची जी माळ आहे त्याने 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 108 वेळा नवार्ण मंत्र, 108 वेळा कुबेर मंत्र, 108 वेळा कमलात्मक मंत्र हे म्हणायचं आहे। त्यानंतर श्री लक्ष्मी महाष्टकम 11 वेळा तुम्ही म्हणायचं आहे। त्यामुळं काय होईल, तुमच्या घरात विष्णूंचा, माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, तुमच्या घरामध्ये पैसा येण्यासाठी ह्या सेवा करायची। स्वामी समर्थ महाराजांची 12 ते 12:30 सेवा करायची नाही, दिवसभरात कधीही करू शकता। उद्या जास्तीत जास्त नामस्मरण, जास्तीत जास्त पूजा, सेवा जेवढ्या कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तुमच्या घरात सतत वारंवार भांडणं असतील तर तुम्ही दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरू करा। तुमच्या घरात दोष आहेत ते सगळे निघून जातील। आता तुम्हाला एक सांगू का, तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल, महालक्ष्मीचं मूर्ती असेल तर तुम्ही कुंकुमार्जन करा। कुंकुमार्जन करत असताना श्री सूक्तचं पठण करायचं आहे आणि लक्ष्मीचं कुंकुमार्जन करायचं। त्यानंतर उद्या व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे, विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे। तुम्हाला जमलं तर उद्यापासून तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण सुद्धा चालू करू शकता। पण तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करत असताना आज तुम्हाला संध्याकाळी गाईला आणि कुत्र्यांना चपाती खाऊ घालायची आहे आणि एका मंदिरात जाऊन, तुमच्या ग्रामदेवताच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एक श्रीफळ अर्पण करून तुम्हाला संकल्प करायचा आहे। त्यानंतर बघा, गाईला उद्या चपाती खायला घाला, हरभऱ्याची डाळ, गूळ खायला घालायचं आहे, कोथिंबीर खायला घालायची आहे गाईला। ज्या मुलांच्या आयुष्यात नोकरी लागत नाही त्यांनी दररोज गाईला कोथिंबीर घालायला सुरू करा खायला, तुमच्या नोकरीच्या अडचणी दूर होतील। अजून एक, उद्या तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत जे नामस्मरण करणार आहे, हे नामस्मरण तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुलं ह्यांना ज्या काही गोष्टी लागणार आहेत ते करून करायचं आहे। घरात म्हातारी माणसं आहेत, आजारी माणसं आहेत आणि त्यांना तुम्ही न देता मी पूजा करणार आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, मी वाचणार आहे, मी पूजा करणार आहे असं न म्हणता तुम्ही त्यांची सेवा करा, त्यातच तुमचं खरं कर्म आहे। उद्या सत्यनारायण करायची का तर नाही, आज संध्याकाळी सत्यनारायण करायचे, कारण आज दुपारी
पौर्णिमा लागलेली आहे, आज संध्याकाळी पौर्णिमा लागलेली आहे, त्यामुळे आजच तुम्हाला सत्यनारायण करायचे आहे। आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, भगवान श्री श्री विष्णू, माता लक्ष्मींची सेवा करायची आहे। यामुळे तुमचे कर्म चांगले होतील, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल। कर्म चांगले करायचे म्हणजे काय, तर फक्त देवपूजा करायची का, देवांची सेवा करायची का, तर नाही। तुम्ही तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचं चहा पाणी, तुम्हाला एखाद्याला अन्न देणं, एखाद्याला गरजेला पडणं म्हणजे सुद्धा कर्म आहे। ह्या सगळ्यातून स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधी नाही कधी कुठल्या रूपातून भेटतील आणि तुमचं कल्याण होईल हे कळणार नाही आहे। म्हणून ह्या सुद्धा तुम्हाला सेवा करायच्या आहेत। उद्या जास्तीत जास्त गुरुपौर्णिमेच्या सेवा करा। गुरुपौर्णिमेच्या सेवा करत असताना विष्णू लक्ष्मीची सुद्धा सेवा करा। गुरूंची, विष्णू लक्ष्मीची सेवा केली तर गुरूंचा आशीर्वाद मिळेल, माता लक्ष्मी येईल तुमच्या घरामध्ये, विष्णूंचा आशीर्वाद मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता सांगते, सकाळी उठल्याबरोबर गुरुपौर्णिमा आई वडिलांना नमस्कार करा, पायावर डोकं ठेवून, आणि त्यांचा पहिला आशीर्वाद घ्या आणि मग कामाला सुरुवात करा। हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। माझ्या मुलीचं यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, क्लिक करा, लिंकवर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा। गुरुपौर्णिमेच्या सगळ्या सेवेकऱ्यांना, भक्तांना, माझ्या दादा, वहिनी, ताई, काकी, आजींना सगळ्यांना शुभेच्छा। सगळ्यांचं स्वामी समर्थ महाराज चांगलं करू द्यात, सगळ्यांना चांगलं आशीर्वाद मिळू दे, सगळ्यांचं गुरुवर स्ट्रॉंग राहू दे, सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण होऊ दे। श्री स्वामी समर्थ।